अट्टहास. अणूचे मागच्याच वर्षी आकाशबरोबर लग्न झाले होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. दोघांचाही प्रेमविवाह होता. लग्नात अणू खूप खुश दिसत होती, पण तिच्या सासूला मात्र ती पसंत नव्हती. पण आपल्या मुलाच्या पसंतीसमोर त्या जास्त काही बोलल्या नाहीत. अणूच्या लग्नापासूनच तिच्या आणि तिच्या सासूंमध्ये खटके उडायला लागले होते. सासूबाईंना तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक दिसायची. अणूचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे ती सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. अणूला एक मोठी नणंद होती. ती सुद्धा तिच्या नवऱ्यासोबत त्याच शहरात राहायची. ती तर दिवसाआड माहेरी यायची आणि तिच्या आईसोबत मिळून अणूला त्रास द्यायची. अणूला मात्र नेहमी वाटायचे की हे दिवस सुद्धा निघून जातील आणि तिच्या सासूबाई तिला आपलं मानतील. तिने यातलं काहीच तिच्या नवऱ्याला सांगितलं नाही. तिला वाटायचे की सासू-सुनांच्या भांडणामध्ये नवऱ्याला का ओढायचं? त्याला या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून तिने त्याला काही सांगितले नाही. 6 महिन्यापूर्वीच अणू तिच्या फायनल इयरच्या परीक्षेसाठी माहेरी आली होती. अणू जवळपास माहेरी महिनाभर होती. जेव्हा ती सासरी जायला निघाली तेव्हा तिच्या सासरहून निरोप आला की आता तिला माहेरीच ठेवा. सासरी पाठवायची काही गरज नाही. अणूने तिच्या नवऱ्याला फोन केला तेव्हा तो सुद्धा असंच म्हणाला की तू माझ्या आईला आणि बहिणीला खूप त्रास दिला आहेस. माझ्या आईने आणि बहिणीने मला सर्व काही सांगितले आहे. तू माझ्या ताईला नको नको ते बोललीस. आता माझ्या घरी यायचं नाही. मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. अणूला आता कळून चुकले होते की तिच्या सासूने आणि नणंदेने तिच्या नवऱ्याचे तिच्याविरुद्ध कान भरले होते. तिने तिच्या नवऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता. त्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला. अणू मात्र अजूनही नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटायचे की आज ना उद्या सर्व काही ठीक होईल. तिने नवऱ्याला घटस्फोट द्यायला नकार दिला आणि तेव्हापासून तिच्या कोर्टात चक्रा सुरू झाल्या. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अणूच्या सासरच्यांनी तिला नांदवायला नकार दिला. अणू मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. तिला परत तिच्या नवऱ्याच्या घरी जायचे होते. तिला वाटायचे की आज ना उद्या तिच्या नवऱ्याचे मतपरिवर्तन होईल. त्याच्या मनातील प्रेम पुन्हा जागृत होईल आणि तो परत तिला त्याच्या घरी घेऊन जाईल. कोर्टात केस सुरू होती आणि इतक्यात अणूला समजले की तिच्या नवऱ्याने गुपचूप लग्न केले आहे म्हणून. अणूच्या तर पायाखालची जमीनच सरकली, मात्र तरीही तिचा निर्णय बदलला नाही. तिला त्याच्या घरी जायचे होते. ती तिचा अट्टहास सोडतच नव्हती. तिला अजूनही वाटायचे की ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तर नवरा सर्व काही विसरून पुन्हा तिच्याशी व्यवस्थित वागेल. ती वास्तविकता स्वीकारतच नव्हती. तिला घरचे समजावून थकले होते, पण ती अगदी हट्टालाच पेटली होती. तिच्या प्रेमाची जागा आता हट्टाने घेतली होती. ती काहीही करून त्याच्या घरी परत जाईल आणि सर्व काही पूर्ववत होईल हे तिला स्वतःच्या मनाला ती समजवत होती. तिच्या घरच्यांना वाटायचे की तिने आता हा हट्ट सोडावा, आयुष्याची नव्याने सुरुवात करावी, स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावं. पण अणू कोणाचेच काही ऐकत नव्हती. तिच्या आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ ती कोर्टाच्या चकरा मारण्यात आणि तिच्या नवऱ्याचे मन वळवण्यामध्ये घालवत होती. मात्र तिचा नवरा आता आयुष्यामध्ये खूप पुढे गेला होता. तो आता परत अणूकडे येणं शक्यच नव्हतं. त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून मुलगासुद्धा झाला होता आणि त्याच्या मनात जर अणूबद्दल प्रेम असते तर त्याने दुसरे लग्न केलेच नसते. त्याच्या आयुष्यात आता अणूसाठी कुठलेही स्थान नव्हते, पण अणूला हे समजतच नव्हतं. अणूसाठी बरेच स्थळं येत होती. तिच्या आईबाबांनी तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अणूने कुणाचे काहीही ऐकले नाही. दिवसांमागून दिवस जात होते. कोर्टात केस सुरू होऊन आता 8 वर्ष होत आली होती. अणू अजूनही कोर्टात जात होती. अजूनही आरोप प्रत्यारोप होतच होते. पण तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचे पुरावे ती कोर्टासमोर सादर करू शकली नाही आणि तिच्या नवऱ्याचे मन सुद्धा वळवू शकली नाही. तिच्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते. त्याचा नवीन संसार फुलला होता. तिची वहिनी नवीन असताना सर्व काही ठीक सुरू होते. मात्र तिच्या वहिनीला आता कायमच्या माहेरी असणाऱ्या नणंदेची अडचण वाटत होती. ती या न त्या कारणाने अणूताईला टोमणे मारायची, तिला घालून पाडून बोलायची. अणूच्या आईला हे पाहवत नव्हतं. एके दिवशी ती न राहून अणूला म्हणाली, अणू, आता तरी तू तुझ्या नवऱ्याच्या घरी जाण्याचा अट्टहास सोडून दे. जे झालं ते झालं. स्वीकार कर आता तू. स्वीकार कर की तुझ्या नवऱ्याचे आता तुझ्यावर प्रेम नाही. तो तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. त्याचे तुझ्यावर प्रेम नाही.
तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे. त्याने स्वतःचा एक वेगळा संसार थाटला आहे आणि त्या संसारात तुला जागाच नाही. आम्ही काय तुला आयुष्यभर पुरणार आहोत का? आणि तुझा भाऊ आणि वहिनी तुला आयुष्यभर सांभाळतील याची सुद्धा शाश्वती नाही. आम्हाला तुझी खूप काळजी वाटते आहे. बाळा, अजूनही वेळ गेली नाही. फक्त 30 वर्षाची आहेस तू. तुझ्या भूतकाळातून बाहेर ये. स्वतःला या खोट्या आशेच्या जंजाळातून बाहेर काढ. घटस्फोट दे त्याला आणि मुक्त हो. आयुष्याची नवीन सुरुवात कर. आयुष्य भरभरून जग. अणूला तिच्या आईचे म्हणणे पटत होते, पण ती काही केल्या तिच्या भूतकाळाच्या कोशातून बाहेरच येत नव्हती. शेवटी तिने तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या आईवडिलांवर सोपवला. तिने त्यांना सांगितले की यापुढे ते जे काही म्हणतील ते करायला ती तयार आहे. तेव्हा अणूच्या वडिलांनी तिला तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला सांगितला. अणूने जास्त आढेवेढे न घेता त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर वडिलांनी तिला एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून दिली. लहान मुलांच्या सहवासात अणू तिचं दुःख विसरून जायची. हळूहळू ती मोकळी व्हायला लागली. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद अनुभवू लागली. ती आता आनंदाने राहायला लागली होती. तिचे आईवडील तिच्यातील हा बदल पाहून सुखावत होते. एके दिवशी अणूच्या घरी तिच्या वडिलांचे मित्र आले होते. त्यांनी तिला पाहिलं. तिच्याबद्दल त्यांना आधीच सर्व काही माहिती होतं. पण आज आत्मविश्वासाने भरलेली अणू त्यांना जास्तच भावली होती. त्यांनी त्यांचा मुलगा विजयसाठी अणूला मागणी घातली. अणूचे वडील विजयला ओळखायचे. विजय चांगला मुलगा होता, पण नोकरी लागल्यावर लग्न करेल या त्याच्या निर्णयामुळे तो आत्तापर्यंत अविवाहित होता. त्याला मागच्या वर्षी सरकारी नोकरी लागली होती. तो जेमतेम अणूच्याच वयाचा होता. अणूच्या वडिलांनी विजयबद्दल अणूला सर्व काही सांगितले. अणूने सुरुवातीला नकारच दिला, पण तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले तेव्हा ती विजयला भेटायला तयार झाली. विजयला भेटल्यावर तिला तो चांगला मुलगा वाटला. अखेर हो नाही करता करता तिने लग्नाला होकार दिला. अणू आणि विजयचे लग्न झाले. तिच्या जुन्या जखमांवर विजयच्या प्रेमाने फुंकर घातली होती. गेली अनेक वर्ष तिच्या आयुष्यात असलेला अंधार विजयच्या येण्याने दूर झाला होता. अणूला खऱ्या अर्थाने जोडीदार मिळाला होता. अनेक वर्षापासून हुलकावण्यात येणाऱ्या संसार सुख तिच्या ओंजळीत येऊन पडले होते. ती आता त्याला भरभरून जगत होती. अणूने तिच्या आयुष्यातील 8 वर्ष अशा व्यक्तीच्या मागे वाया घालवली ज्याला तिच्या प्रेमाची तिची कदरच नव्हती. पण 10 वर्षांनी का होईना तिने तिच्या भूतकाळातून बाहेर येऊन तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि आज ती खूप सुखी आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.